धार्मिक विधी न करताही विषय मिळतात, प्रत्येकाला मिळतात. मूर्खातला मूर्ख माणूस असू द्या, गरीब मनुष्य असू द्या, त्याचं लग्न होतात. श्रीमंताचं लग्न झालं म्हणून कौतुक करू नका. सगळ्यांचे लग्न होतात, सगळ्यांना मुलं बाळं होतात. तुम्ही तर मनुष्य आहात, पशुपक्ष्यांची सुद्धा संतान परंपरा आहे. पुरुषार्थ नाही. निसर्ग तुमचा वापर करतोय, सृष्टी तुमच्या माध्यमातून चालवतोय, तुमचं कर्तृत्व नाही आहे. जर तुमचं कर्तृत्व असतं तर ज्यांना मुलं होत नाही, ज्यांना काही समस्या आहेत मेडिकलच्या, त्या समस्या निर्माण झाल्या नसत्या. पुरुषार्थाचा विषय नाही, हा निसर्गाचा विषय आहे. म्हणून तत्वज्ञान मोठं, देव मोठा का धर्म मोठा, इथे ज्ञान म्हटलेले. म्हणून तुम्ही पूर्ण हरिपाठामध्ये पहा, ज्ञानाला महत्त्व दिलेले. आणि ज्ञानाचंच नाव देव आहे. देवाची द्वारी म्हणजे ज्ञानाच्या द्वारामध्ये. दिव प्रकाशने धातू आहेत, प्रकाश. त्याचा उल्लेख मी 2-3 दिवसात थोडा केला होता. जिथे स्वच्छ प्रकाश आहेत त्या दिशेने वाटचाला. ज्याचे अर्थ तुम्हाला स्पष्ट समजतात त्याचं तुम्ही चिंतन ऐका. ज्याचं कळत नाही, काहीतरी वेडवाकडं बोलतो, नादी नका लागू. विचार पर व्हा, विचार करायला शिका. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायांनी पहिल्यांदा जर सांगितलं असेल ना, विचार करण्याची पद्धत आली पाहिजे, तर्कबद्ध विचार केला पाहिजेत. ज्ञानेश्वरी तर्कबद्ध विचार आहेत, सार आहेत, तत्व आहेत. हरिपाठातलं एकही वाक्य कुठलाही वैज्ञानिक विचार करणारा पकडू शकत नाही, इतकं तर्काच्या बाहेर गेलेलं ज्ञान आहे, अभंग आहेत. कळत नाही हा भाग वेगळा. म्हणून जेव्हा हरिपाठाला आपण हात लावतो, आपले विचार बाजूला ठेवा. आपल्या मतानं अर्थ काढू नका. श्री गुरुकडे जाताय, ज्ञानियांच्या घरी जाताय, प्रकाशासाठी जा, देवासाठी जा, ज्ञानासाठी जा. प्रकाश शब्दाचा अर्थ आहे कळणं. प्रकाश शब्दाचा अर्थ आहे दिव्यत्वाचा अनुभव. उभे रहा, तत्पर रहा. कधी भगवंताची कृपा होईल सांगता येत नाही काही. आणि परमार्थातली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. वारकरी संप्रदायातलं महावाक्य येते, आपुली आपण करा सोडवण. महावाक्य. परमार्थ इतरासाठी नाहीच, फक्त व्यक्तिगत आहेत. हरिपाठ चिंतन सुरू करत असताना ह्या 2 गोष्टीचा उल्लेख केला. सामाजिक जीवन वेगळं आहे तुमचं. सामाजिक जीवन सामाजिक नियमाप्रमाणे चालणार. आध्यात्मिक जीवन आतला प्रवास संतांच्या म्हणण्याप्रमाणे चालणार. ठरवा तुम्ही. आणि ज्याला आतला प्रवास करायचा आहे त्याला स्वतःचे इंद्रिय ताब्यात ठेवायचे, मन ताब्यात ठेवायचे, संतांचं ऐकावं लागेल. पर्याय नाही. एखादं जर म्हटलं ना की नाही ऐकायचंय, काही उपयोग होत नाही त्याचा, किती तर्क असू द्या. आणि तर्क परमार्थात चालत नाही. फार महत्वाचा शब्द आहे तर्क. अनुभव. गुरु अनुभव देतात. इंद्रियाला नियंत्रण केल्यावर काय होतं असा प्रश्न विचारून चालत नाही. ज्याने नियंत्रण केलंय ना त्याचं जीवन पहा. मन नियंत्रित केलं तर काय होतं, प्रश्न वायफट येते. होतच नाही तुमच्याकडून तर काय. बुद्धी जर विचार पहा, जेवढे माणसं बसलेत ना, हे जे आपले हॉलमध्ये आपले प्रवचन चालू आहेत, सगळ्याची सीट सारखे आहेत. कोणाचं माप घेऊन सीट तयार केलेले नाहीत, पण सगळे या सीटवर बसतात. म्हणजे माप आहे ते. इतका माणूस मोठा असू शकतो, माप आहे ते. नाही कळालं? माणसाचं माप आहे. साधू संतांनी तुमचं माप घेतलेलं, तुम्ही कुठपर्यंत उड्या माराल. मग सगळीच माणसं एका खुर्चीवर बसतात. एकाला भारतरत्न दिलं जातं, एकाला पद्मश्री दिली जाते. काय कारण आहे त्याचं? सगळीच माणसं स्वतःच्या हाताने 3.5 हाताचे आहेत. का पुरस्कार देतात, का मान देतात, का एकमेकाच्या पाया पडतात? बुद्धी विशेष आहे. म्हणजे काय? काल सांगितलं तुम्हाला, बुद्धी विशेष आहे. परिश्रम केलेत, सामाजिक परिश्रम असतील, वैद्यकीय परिश्रम असतील, अध्यात्मातले परिश्रम, कुठलेही परिश्रम केलेले असतील, विशेष कार्य केलेले आहेत. सर्वसामान्य लोक जे जगतात त्याच्या अतिरिक्त विशेष आहे, म्हणून पुरस्कार आहे. अर्थ लक्षात ठेवा. म्हणून पुरस्कार. पुरस्काराचा आग्रह करू नका बरं का, मिळालाच पाहिजे.
मोठी माणसं मोठीच आहेत. आता आम्ही म्हणायचं का ज्ञानोबारायला भारतरत्न द्या म्हणून? बोला ना. पण ते भारतरत्न आहेत का विश्वरत्न आहेत? विश्वरत्न हा पुरस्कारच नाही, म्हणून न मागणी केलेली चांगली. का? ज्ञान युनिव्हर्सल आहे. जर तर्क असेल, जिथे धूर आहे तिथे अग्नी आहेत, हे अमेरिकेला पण मान्य करावं लागतं, याला ज्ञान म्हणतात. हे इंग्लंडलाही मान्य करावं लागतं, सगळ्या धर्मातल्या लोकांना मान्य करावं लागतं. जिथे धूर आहे तिथे याला ज्ञान म्हणतात. आता पुढचा टप्पा महत्वाचा आहे बरं का. हे जे खरं ज्ञान आहेत हे मुळात सांगणाऱ्याला कळतं का नाही हा विषय आहे. तर सांगणारा तुमच्यातलाच एखादा आहे, सांगणारा तुमच्यातलाच, हे नाही कळत. बऱ्याचशा साधू संतांना शब्दच कळत नाही. बऱ्याचशा साधू संतांना शब्द, आणि ज्यांना शब्द कळतात ते साधू संत नाहीत. प्राध्यापक आहेत, विद्यापीठी शिकवणारे आहेत, ते शिकवतात. त्या शिकवण्याशी आपल्या जीवनाचा काही संबंध नाही. कोठे काही, एक आहे एक नाही. शब्द कळाले पाहिजेत. आणि एक लक्षात ठेवा, परमार्थात ही जे 2 लक्षणं केलेली आहेत ना ज्ञानोबारायांनी, गुरु शिकलेला असावा, फार महत्वाचं लक्षण आहे बरं का. जर गुरुला शिकवायची पाळी आली ना, तर शिष्याने समजून घ्या की आपण गुरुपेक्षा जास्त ज्ञानी आहोत. बऱ्याचशा गुरूंना शिष्य मोठे करतात. नाही कळालं? बऱ्याचशा गुरूंना शिष्य मोठे करतात. आमचे गुरु मोठे. आणि मी बरेचसे संत पण असे पाहिलेत, राजकारणी लोकांनी त्यांना मोठं केलेलं आहे. जे मोठे मोठे खेळाडू जातात, नट जातात, राजकारणी एखाद्या साधूच्या दर्शनाला जातात, जगामध्ये लगेच प्रचार, आमका गेला म्हणून आपण गेलं पाहिजेत, आमका गेला म्हणून. अरे त्याला काहीच मिळालं नाही, हे त्यांनी सांगितलंच नाही. तो फक्त येण्यासाठी पैसे घेऊन गेला. नाही कळालं? तो आला, त्याला काही मिळालं नाही, तो पहिलाच संपन्न आहे, पहिलंच त्याला मिळालेलं आहे. महत्व वाढवायचं आहे म्हणून तो आला. आणि या महत्वाच्या नादात जर तुम्ही तुमचं आयुष्य दिलं, तुम्ही तुमची सोडवणूक करून घेणार नाही. सोडवणूक शब्द विसरू नका. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही जेवढे जगातली माणसं आहेत, आपलं कल्याण स्वतः करावं. आपुली आपण. हरिपाठाच्या भूमिकेमध्ये हा थोडासा मुद्दा मांडला होता. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. दारू पिणारा मनुष्य आहे, स्वतःच्या पैशाने पित असेल, लिव्हर दुसऱ्याचं खराब नाही होत. आपल्या हाताने आपलं लिव्हर जे भगवंताने दिलं होतं, निसर्गाने दिलं होतं, ते आपण खराब केलं. सिगरेट पिणारी माणसं असतील, व्यसनी माणसं असतील, कामी माणसं असतील, आपलं तेज आपण व्यस्त केलं. मोकळे झालात तुम्ही, रोगी झालात. आत्मैव शत्रुवत वर्ते. स्वतः बरोबर, स्वतःच्या शरीराबरोबर शत्रूचा व्यवहार केला. याच्यातून जर सुटका पाहिजे असेल, आपुली आपण करा. कोणताही देव, कोणताही गुरु तुम्हाला तुमच्या मान्यतेतून सोडवत नाही जोपर्यंत तुम्ही समर्पण करत नाही. विचार घेऊन देवाकडे जाऊ नका, मान्यता घेऊन गुरुकडे जाऊ नका. गुरु सांगणारच नाहीत. मी थोडंसं तरी त्या मुलाला डायरेक्शन द्यायचा प्रयत्न केला. माझे जे गुरु आहेत त्यांना 4 सुवर्णपदक मिळालेत काशीमध्ये, स्वामी काशीकानंदजी महाराज. त्यांच्याकडे शिकत असताना काशीचा एक पंडित शिकण्यासाठी आला. बघा गुरु कसे असतात, अनुभव सांगतोय मी तुम्हाला. विद्वान आहे, शिकलेला आहे, थोडी अडचण होती त्याला. व्यवहार शिकण्याचा प्रयत्न करा, थोडी अडचण होती त्याला. विचारायला आला. शास्त्रामध्ये दिलेलं आहे, तुमच्याकडचा पैसा कोणालाही देता का तुम्ही? बोला ना. तुमच्याकडे जो धन आहे देता का तुम्ही? पैसा तर लांब राहिलं. आपल्या शेजारच्या लोकांना, जवळच्या लोकांना कुठं नोकरीची संधी ते सुद्धा सांगत नाही तुम्ही. घरात जेवण काय जेवलात तुम्ही ते सांगत नाहीत. त्या संकोचित वृत्ती म्हणतात. बाकीचा तर विषय वेगळा आहे. मग जर तुम्ही एवढ्या लेवलला आहात, तुमचा पैसा तुम्हाला देत नाही, धन श्रीगुरूचं धन आहे. ज्ञान जे आहे ते श्रीगुरूचं. त्यांनी कुणालाही वाटत फिरायचं का? नाही, तुम्ही ज्ञानी आहात आहेत,
मग कोणालाही ज्ञान वाटायचं का? अधिकार नसताना. त्या पंडितामध्ये थोडीशी उर्मटता होती, थोडासा अहंकार होता. आम्ही आपलं पाठाची वेळ झालेली म्हणून बसलेलो होतो. ते बोलले, सगळं ऐकून घेतलं स्वामीजीने त्याचं आणि उत्तर दिलं नाही. शब्द लक्षात ठेव, उत्तर दिलं नाही. आणि स्वामीजींचा स्वभाव फार शांत होता. ते आप कितना पढ़े हैं, आपका अध्ययन देखकर ऐसा लगता है आपके जैसे पढ़ना चाहिए. समोरून काशून आलेला माणूस प्रसन्न झाला. त्याला हेच कळलं नाही की आपल्याला उत्तर मिळालं नाही. तरी स्वामीचं दर्शन घेतलं आणि खाली जाऊन बसला. मला म्हणे चाय दे दो. कशासाठी आला होता तो? ज्ञानासाठी. काय घेऊन चालला कळतंय तुम्हाला? असे किती लोक रोज फसवतात. तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या दारात जातात ते देवाचे, मग दारात उभं राहताना विचार करा ते देतात काय? आश्वासन देतात का चहा देतात? आश्वासन शब्दाचा अर्थ माहिती? मराठीमध्ये म्हण आहे, नुसता घोड्यावर बसवला. घोड्यावर बसवला म्हणजे अश्व आसन. हे जरा संस्कृत मधला शब्द आहे आश्वासन. आणि याला मराठीतून काय म्हणतात? म्हणून नेहमी जनतेला कुठे बसवतात? काय देतात ते? आश्वासन देतात का काय? वचनपूर्ती हा प्रश्नच नसतो. हे समजून घ्या. आपुली आपण करा सोडवून. खाली चहा घेऊन गेलो मी. हा टप्पा महत्वाचा आहे. गुरूंचा टप्पा नाही, तिथे नेहमीच करतात. चहा वगैरे दिला. मला म्हणे आपके जो गुरुजी आहेत बहुत अच्छे. मैंने कहा वो तो है, हम तो पढ़ते हैं. अरे नहीं, उनकी उदारता, उनकी विशालता, उनकी प्रतिभा देख के ऐसा लगता है ये भास्कर आहेत, सूर्य आहेत. मी म्हणलं वो तो है, बहुत अच्छा लगा आके. चहा वगैरे घेतला, निघून गेला. मैं स्वामी जी ने विचारा, स्वामी जी जो उन्होंने पूछा था वो तो आपने जवाब दिया ही नहीं. बोले उसने कहा जवाब मांगा है. वो कितना पढ़ा है वो दिखाने के लिए आया है, ज्ञान के लिए नहीं आया है. हे तुमचं जीवन आहे. लग्न समारंभामध्ये तुम्ही जाता, तुम्हाला दाखवायला तुम्ही जाता. एखादं भाषण देता, तुमचं ज्ञान दाखवता, अज्ञान झाकता. आपल्याला कळत नाही, आपल्यात दोष आहे, आपल्यात उणीव आहेत. त्या उणीवीची आपल्याला लाज वाटते, त्या उणीवा झाकता तुम्ही. आणि जखम जर झाकली ना, शब्द लक्षात, उणीवा लपवू नका. गुरु पुढे उघड करा. हे कळत नाही, औषध लावतील, चिघळणार नाही ती. आपल्या हातानं आत्मैव शत्रुत्वर कळत नाही, पण आमच्याकडे एवढं ज्ञान आहे म्हणून दाखवतात. तुम्ही अज्ञानी राहता. जर तुम्ही ज्ञानी आहात, आला कशाला? काय कारण आहे येण्याचं? फार महत्वाचा विषय बरं. मान्यता समजून घ्या काय आहे ते. मान्यता कशाला? म्हणून कोरे होऊन जा. अनुभवासाठी जा, ज्ञानासाठी जा. जी चुकीची द्वैताची मान्यता बसलेली ती घालवा. नाही महाराज, ते ज्ञानी लोक नीट बोलत नाही. ते नीट बोलत नाही का नीट बोलतात? तू सांगणारा कोण आहे? ज्ञानी लोकांनी कसं वागावं कोण सांगणार आहे? धार्मिक चांगला वागतो, ज्ञान नाहीये. शब्द कोरून ठेवा. धार्मिक चांगले वागतात, नित्य नियमाने वागतात, कठोर परिश्रम करतात, ज्ञान नाहीये. जे ज्ञानी आहेत, ज्ञान देत नाहीत ते. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर ओव्या आहेत बरं ज्ञानी लोकांबद्दल. वाचस्पतीचेनी पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, वेडवे माझी दडे महिमे भेने. लोकात आपली कीर्ती होईल म्हणून ज्ञान सांगत नाहीत. ज्ञान लपवून ठेवतात. का? लोक मागं लागतील. नाही कळालं? आणि ज्यांच्या ज्यांच्या साधूच्या मागे लोक लागले, त्या लोकांनी त्या साधूची काय अवस्था केली हे सांगण्यासारखं नाहीये. शिष्य असावेत, माणसं मागे नसावेत. कळालं तुम्हाला? शिष्य असावेत, कृतार्थ होणारे शिष्य असावेत, उद्धारासाठी येणारे शिष्य असावेत, मान्यतेसाठी आशीर्वादासाठी शिष्य नसावेत. आणि एकदा ही माशासारखी माणसं मागे लागले ना, कधी कधी साधूला सुद्धा नसलेल्या साधूला साधू असल्याचा भास होतो.
याच्याकरता नाथ महाराजांचं स्वतंत्र प्रकरण आहे, त्याचं नाव आहे चिरंजीव पद. 400 वर्षापूर्वीच आहे आणि वर्तमान काळात ते सत्यतेने लागू होतं. ज्ञानी आहे, मग ज्ञानी बोलत नाही का? ज्ञानोबांचे काही काही ओव्या समजत नाहीत बरं का. ज्ञानोबांची ओवी, ज्ञानी जेव्हा बोलतो ना तो आकाशाला बोलतो, गगनासी बोलो आवडे. ज्ञानी आकाशाला बोलतो. मला एकाने विचारलं माऊलीने असं का लिहिलं? म्हणलं माऊलीला विचार. नाही पण कळत नाही. अरे अभ्यास कर, ओव्या तुझ्याबरोबर बोलतील. महाराष्ट्राला माझी विनंती आहे, ओवीवर बोलू नका, ओवीचं बोलणं ऐका, कल्याण होईल. ओवीचं बोलणं ऐका, कल्याण होईल जीवनामध्ये. काय बोलतात ओव्या? गगनाशी बोलू आवड, याचं कारण आहे गगन त्रास देत नाही, गगन मागे लागत नाही. बोलण्याची इच्छा आहे ना, जीवा परीस. ज्ञानोबांनी सांगितलेले आहेत, झाडं आवडतात साधू संतांना, झाडाला पाणी घालतात. माणसाप्रमाणे झाड उलटत नाही. माणसं पाणी घाला, मदत करा, उलटल्याशिवाय राहत नाही. मग माणसाला मदत केलेली चांगली का झाडाला पाणी घातलेलं चांगलं? एवढं कळलं, खूप झालं बरं. तक्रार करू नका. माणसाचा स्वभाव आहे उलटणं, मदत विसरतो. अहो आमच्या शास्त्रकारांनी फार वेगळा विनोद केलेला आहे. तुकोबारायांचा अभंग आहे, समर्थासी नाही उपकार स्मरण. तुकोबाराय म्हणतात, देवा विठ्ठला पंढरपूरला कोणी येत नव्हतं रे, आम्ही साधू संतांनी ठरवलं आणि गावोगावी जाऊन सांगितलं की विठ्ठल चांगला आहे. विठ्ठल ही प्रचार सभा तुकोबाराय म्हणतात आम्ही घेतल्या आणि माणसं तुझ्याकडे पाठवले. आता माणसं तुझ्याकडे येतात, तू आमच्याकडे दुर्लक्ष करतो. भगवंत म्हणतात जर उपकार केले तर बोलून दाखवू नये. तुम्हालाही असं वाटतंय ना, उपकार केले तर बोलून, असं तुकोबारायांनी उत्तर दिलेले आहे. श्रीमंत माणसाला बोलून दाखवल्याशिवाय उपकाराचं स्मरण राहत नाही. समर्थासी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचून या. अभंग कळणं पण अवघड आहे बरं का. छोटे छोटे लोक असताना आपण मदत केलेली असते, मोठे झाले की ते विसरतात. हे लिहून ठेवलेले आहेत. अहो ही पैसा अशी वस्तू आहे ना, कायमस्वरूपी माझा शब्द लक्षात ठेवा, पैसा अशी वस्तू आहे, लक्ष्मीचा हात लागला ना विष्णूला झोप येते. कळतंय तुम्हाला? लक्ष्मीचा पायाला स्पर्श झाला की विष्णूला. मग श्रीमंतालाचे डोळे जर बंद असले, काय दोष आहे बिचाऱ्यांचा? जर विष्णू झोपतो, झोपतो शब्द वापरतोय, झोपतात नाही, जगाकडे दुर्लक्ष होतं लक्ष्मीने स्पर्श केल्याबरोबर. माणसं ते किरकोळ आहेत, थोडा स्पर्श होऊ द्या, थोडा विसरून जातात आपली अवकात पूर्वी काय होती. लक्ष्मी आल्याने तुमच्या बुद्धीत बदल झालेला नाही, तुम्ही तेच आहात. वाढले काय? बोला ना. वाढलं, पैसा वाढला ना, बुद्धी थोडीच वाढली. नाही तर माझ्या जागी श्रीमंतांनी प्रवचने केले असते, तुम्ही ऐकले असते का? बोला ना. ज्ञान येतच नाही. गुरुशिवाय ज्ञान नाही, कष्टाशिवाय ज्ञान नाही, शास्त्राशिवाय ज्ञान नाही. काल एक शब्द सांगितला होता, कोणाचं ऐकायचं? कोणत्या माणसाचे शब्द प्रमाण मानायचे? काल सांगितलं होतं, पुन्हा आठवण करून देतो. वेदशास्त्र, श्रुतीचे वचन, प्रमाण. कोण प्रमाण? वेदाला मानणारी शास्त्र, त्यांचे शब्द, आणि श्रुतीचे वचन हे आपल्यासाठी काय आहेत? प्रमाण आहेत. याचा अर्थ लक्षात ठेवा बरं का, न्यायशास्त्रात उलटा अर्थ होतो. हेच प्रमाण आहेत, याच्या अतिरिक्त कोणाचंही बोलणं ऐकू नका. ऐकाल तर फसाल. वेदशास्त्र आणि श्रुतीचे वचन हे प्रमाण आहेत. ऐकायचंय बोलणं तुम्हाला, शास्त्राचं बोलणं ऐका, श्रुतीचं बोलणं ऐका, इतरांचं बोलणं ऐकू नका, कल्याणकारी नाहीये. ती त्यांच्या पद्धतीने अर्थ सांगतात, त्यांना लोक पाहिजे असतात, समूह पाहिजे असतात. पण वर्तमान काळामध्ये ज्यांना आपण धार्मिक म्हणून पाहतो ते निश्चित धार्मिक आहेत. हरिपाठाचा विषय ज्ञानी होण्याचा आहे. हरिपाठाचा विषय
एकदम अंतिम शब्द सांगतो, तुम्हाला कळेल. अंतिम शब्द हरिपाठाचा, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी